वरती चर्चा करायची झाली तर फार अवघड पडेल आपल्याला या क्षणाला. पुन्हा एकदा राम कदम यांच्याकडे जातीये. राम कदम यांच्याकडे मी जातीये आणि राम कदमजी, मला तुम्हाला असं विचारायचंय की जो मुद्दा त्यांनी आता पुन्हा एकदा मांडलाय, हिंदू मुस्लिम हाच कुठेतरी महत्वाचा मुद्दा ठरवला जाईल असा आक्षेप आहे अखिल चित्रे यांचा, काय म्हणाल? अखिल सोबत मी काम केलंय. अखिल माझा आवडता आहे. बोलताना मध्ये बोलणार नाही ही अपेक्षा. मुळामध्ये प्रवक्ता म्हणून त्यांनी त्यांच्या पक्षाची बाजू मांडणं अपेक्षित आहे. पण खरं सांगायचं, काळजावर हात ठेवून सांगायचं, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा हिंदुत्वाचा प्रखर विचार, त्या विचाराच्या पाठीत खंजीर खुपसून बाळासाहेबांनी आयुष्यभर बाळासाहेबांचे जे वैचारिक दुश्मन होते, मग ते श्रीमान शरद पवार असतील, गांधी परिवार असेल, यांच्या मांडीवर जाऊन बसणारा, म्हणजे स्वतःच्या वडिलांच्या विचाराच्या विरोधात जाणारा तो खरा गद्दार का स्वर्गीय बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारा आणि त्यांच्या सोबत जगात कधी घडलं नाही, पहिल्यांदा महाराष्ट्रात घडलं. कॅबिनेट मंत्री नव्हे, सगळे आमदार खासदार सगळे सोडून त्यांच्या सोबत गेले. त्या शिवसेनेविषयी न्यायपालिकेला तरी आपण आदर करणार का नाही? न्यायपालिकांनी हे नाव दिलंय, त्यांना चिन्ह दिलंय, ते काय शिंदे साहेबांनी स्वतः घेतलेलं नाही. हा पहिला मुद्दा. त्याच्यामुळे ठीक आहे, पक्ष म्हणून आपण बोलतात, माझा आक्षेप नाही, पण ते खरं नाहीये. दुसरा मुद्दा, आम्ही कोणत्याही भावनिक पातळीवर लढणार नाही, कारण एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. फडणवीस साहेबांची प्रतिमा देवाभाऊ म्हणून पूर्ण महाराष्ट्रात आहे आणि शिंदे साहेबांची प्रतिमा कॉमन मॅन अशी ही प्रतिमा आहे. हे दोन्ही नेते, यांना एक छंद आहे 20-20 तास काम करण्याचा, प्रत्येक गोरगरिबाला भेटण्याचा आणि काहीतरी डेव्हलपमेंट करण्याचा दोघांना छंद आहे. तिघा नाही, अजितदादाही सोबत आहेत. पण याचा उपयोग आम्ही मागच्याही निवडणुकीत, विधानसभेतही केवळ विकास विकास आणि विकास या विषयावर आम्ही बोललो. आता हे पाण्याच्या गप्पा मारतात. 2 दिवसापूर्वी पाण्यासाठी केस कापले. मुंबईमध्ये आजही पाण्याचा तुटवडा आहे, खरंच तुटवडा. जाऊन तुम्ही स्लम मध्ये पहा. पाण्याचा तुटवडा. अखिलजी त्यांना बोलणं पूर्ण करू द्या, मी तुम्हाला वेळ देणार आहे. राम कदमजी, आपण थोडक्यात बोलणं मांडूया आपल्याला, कारण वेळ खूप कमी आहे. तेच सांगतो. त्याच्यामुळे मुंबईमध्ये सीसी रोड दिसत आहेत, त्याला कारण माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब. मुंबईमध्ये आता पाण्याचा फ्लो वाढतोय, त्याला कारण कोण आहे? शिंदे साहेब, फडणवीस साहेब आहेत. आता त्याच्यानंतर मेट्रो अडवून ठेवण्याचं पाप आदित्य ठाकरेंनी केलं. तर त्याच्यामुळे आपण मुद्दे सुद्धा थोडा वेळ लागेल त्याला, तर त्याच्यामुळे यांना बोलू देत काय बोलायचं. ठीक आहे, ठीक आहे. मुद्दे वेगळे मांडले पाहिजेत. दोन वाक्य फक्त बोलू द्या. बर. तुमची चर्चा ही चॅनलची चर्चा ऐकणाऱ्या प्रत्येक माणसानं स्वतःला एक प्रश्न विचारावा. काहीतरी कारण असेल ना? रक्ताच्या नातेवाईकांपासून आमदार, खासदार, नगरसेवक सगळे सोडून चालेत, काहीतरी कारण असेल ना? आणि ते कारण ज्याला पटत असेल ना, तो महायुतीला मत देईल, विकासाला मत देईल. हे फक्त आणि फक्त एअर कंडिशन बंगल्यातून बाहेर न पडणाऱ्या लोकांना मुंबईतला मराठी माणूस कधीच मत देणार नाही. राम कदमजी, हे सुद्धा भावनिक आवाहनच आहे. एक शेवटचं, अगदी 30 सेकंदांचा वेळ देते मी अखिल चित्रे यांना. शेवटचं तुमचं म्हणणं मांडा. भाऊ सोडून जात आहेत, हे सोडून जात आहेत बोलतात. अरे उद्या 12 वाजता दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत, त्याच्याकडे लक्ष द्या. मग त्याच्यामुळे काय भरभरून मतदान होणार, हे तुम्हाला भीती वाटायला लागली आहे ऑलरेडी. पायाखालची वाळू सरकलेली आहे. आणि डेव्हलपमेंट बद्दल तर आम्हीच बोलतोय, पण डेव्हलपमेंट बद्दल मनीषाताई, शेवटची 10 सेकंद. कोस्टल रोड पण उद्धव ठाकरे साहेबांची संकल्पना, देवाभाऊ सांगतात की त्यांनी केला. शेवटची 10 सेकंद देऊया मनीषाताई. पूर्वीजी एक अखिलना विचारा की बाबा हे दोन वेगळे का झाले, कुठल्या मुद्द्यावरून वेगळे झाले होते, आणि वेगळे झाल्यानंतर मराठी माणसाचं काय नुकसान झालं किंवा काय फायदा झाला, आणि आता काय होणार आहे, जरा वेगळं ते कोणीच विचारत. बरं, नक्कीच मनीषाताई, तुमचा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर आता पुढच्या काही दिवसांमध्ये प्रचारात ऐकायला मिळणारच आहे. कुणी सांगावं, कदाचित उद्याच आपल्याला त्याचं उत्तर मिळेल, प्रत्यक्ष जेव्हा युतीची घोषणा होईल तेव्हा. पण आज तुम्ही इथे आलात आणि या सगळ्या विषयावरती आपली मतं मांडलीत, त्याचबरोबर मतभेद सुद्धा तुमचे समोर आले. धन्यवाद तुम्ही चर्चा केल्याबद्दल. राज्याच्या राजधानीतल्या युत्यांवरती